एकनाथ शिंदे यांना मिळालेला आहे। आता बैठक आहे, पुढची रणनीती ठरेल। तुम्ही कार्यकर्ते म्हणून तुमची काय भावना? अहो त्यांना ना हा जरा गोड गैरसमज झालाय की ते नाव घेतलं, तो लोगो आमचा चोरून नेला। कारण कसं झालंय, जी पूर्वीची जी आपली पिढी होती आजी आजोबांची, आयुष्यभर त्यांनी फक्त बाळासाहेबांवर प्रेम केलेलं आहे। जेव्हा ते मतदानाच्या पेटीजवळ जातात ना, तेव्हा त्यांना फक्त एकच आठवतं, ते पाहत नाही की समोर कोण उभा राहिलेला आहे किंवा आपला नगरसेवक म्हणून कोण आहे तिथे। ते फक्त पाहतात, हा हे बाळासाहेबांचं चिन्ह ना, हा आपला बाण आहे ना, म्हणजे आपण इथे प्रेस करायचं बटन। ही त्यांच्या मनातली भावना आहे। पण ना ह्या गाढवांना ती पण अक्कल नाहीये की ते आजी आजोबा सुद्धा आता गल्ली गल्लीमध्ये बसून अक्षरशः याच्या नावाने आता सध्या तरी चांगलाच डंका कुटताय की याने हे काय करून बसलेला आहे नक्की। हा की ज्याच्या वडिलांची प्रॉपर्टी असते ती नक्कीच त्याच्या मुलांना मिळत असते, तर बाजूच्यांना मिळत नाही। परंतु या लोकांना सवय झाली आहे स्वतःचं ठेवायचं झाकून, लोकांचं बघायचं वाकून। हा यांचा अतिशय जवळचा फंडा आहे, जवळचा अगदी। त्यामुळे यांनी हे सगळं केलं। आणि मी एकनाथ शिंदेंना एवढं सांगू इच्छिते, आज ते मुख्यमंत्री आहेत, जरी आमच्या मनातले नसले तरी पण ते मुख्यमंत्री म्हणून एक इज्जत देते आणि साहेब म्हणून आवाज देते तुम्हाला। कारण की शिंदे साहेब, तुम्ही फक्त एवढ्याच गोष्टीमध्ये चुकलात की स्वतःचा घोटाळा झाकण्यासाठी आपण फक्त दिघे साहेबांचं नाव सांगून, आणि किती मस्त तुम्ही रडला होता ना, साहेब मला आता हे पाहवत नाहीये, मी त्यांच्या मांडीला मांडी लावून तिथे मी काम करू शकत नाहीये, साहेब आता तुम्ही माझा राजीनामा घ्या। अरे खरंच एका बापाची औलाद आहेस का? तुझा बाप पण कधीतरी स्वप्नात येऊन तुला विचारणार, अरे एकनाथा तू माझा आहे, तू का त्या बाळासाहेबांच्या मागे लागलाय? हा अरे एवढी तरी लाज बाळग। गुलाबराव पाटील म्हणतो, कतलिया साप बदलते हैं लोग अपने बाप बदलते। अरे तू कोणाचा बाप घेतला पाटला? हा पानटपरीवर बसून बसून चुना लावला, तुला चुना काथा जास्त झाला का रे? हा बाला साहब ठाकरे ने तीर कमान से छोड़ा, पापी विरोधकों का उन्होंने कमर तोड़ा। मुंबई नगरी में बैठे हिंदुओं के राजा, खुद की हिफाजत करनी है तो शिवसेना में आजा। आज तुझे शब्द तुला परत द्यायची वेळ आली, तुझी एक सच्ची शिवसैनिक